नमस्कार, मी पूर्वा पालांडे. ABC न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूया त्याच्या काही ठळक घडामोडींवर. दिवाळीनिमित्त अंबरनाथच्या कांसई परिसरातील मोहनपुरम मुख्य रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कांसई परिसरातील भव्य दिव्य दीपोत्सवाला शहरातील नागरिक आवर्जून भेट देतात. यंदा आकर्षक विद्युत रोषणाई सोबतच दीपोत्सवात विविध स्पर्धा आणि खाद्यसंस्कृती अंबरनाथकरांना अनुभवता येणार आहे. अंबरनाथच्या कांसई परिसरातील भव्य दिव्य दीपोत्सवात यंदा अंबरनाथकरांसाठी विशेष आकर्षण असणार आहे. दरवर्षी दिवाळीत कांसई परिसरातील मोहनपुरम या मुख्य रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव साजरा केला जातोय. यंदाही मोहनपुरम रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच या दीपोत्सवात विशेष आकर्षण म्हणजे सेल्फी पॉइंट, डीजे, खाऊ गल्ली आणि लहान मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. तसंच रील मेकिंग स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत दीपोत्सवात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईची रील स्पर्धकांना बनवायची आहे. यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची निवड करून त्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिली आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ शहराच्या वतीने कांसई विभागात मोहनपुरम मुख्य रस्त्यावर आम्ही दीपावली निमित्ताने दीपोत्सव उत्कर्षाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये विद्युत रोषणाई असते, पण यावर्षी यामध्ये आम्ही बदल केला आहे. विद्युत रोषणाई सह लहान मुलांचे गेम्स आहेत, जत्रेतील जी खेळणी असतात ती खेळणी आहेत. त्याचबरोबर नागरिक जे येतील त्यांच्यासाठी इथे फूड स्टॉल्स असणार आहेत. याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे. पण अंबरनाथ शहरातील जी तरुणाई आहे, जे इंस्टाग्रामवर आहेत, जे रील्स बनवतात, जे यूट्यूबर्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही एक ABC न्यूजच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की तुम्ही आमच्या दीपोत्सवाला भेट द्या, एक चांगलं व्हिडिओ बनवा, एक चांगले रील्स बनवा आणि ती रील्स आम्हाला आमच्या नंबरवर पाठवा. यातील अंबरनाथ मधील जेवढ्या रील्स येतील त्यातील निवडक 5 रील्सला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही बक्षीस दिलं जाईल. पटेल्स आर मार्ट, इससे सस्ता कहीं नहीं. पटेल्स आर मार्ट साजरा करत आहे दिवाळी धमाका ऑफर. दिवाळीची खरी खुरी खरेदी फक्त पटेल्स आर मार्ट मध्येच. खरेदी करा सन प्युअर सनफ्लॉवर ऑइल 15 लिटर टीन. स्पेशल प्राइस आहे फक्त 1299 रुपये. म्हणजे सनफ्लॉवर ऑइल फक्त 87 रुपये लिटर. खरेदी करा फॉर्च्यून टोटल बॅलन्स ऑइल 5 लिटर फक्त 666 रुपयात. आणि सोबत मिळवा 300 रुपयाचे 3 पीसेस प्लास्टिक कंटेनर फ्री. यासोबत दिवाळी गिफ्टिंग ओरिओ प्लास्ट स्नॅक्स सेट फक्त 75 रुपयांपासून सुरू. तर दिवाळी गिफ्टिंग ड्रायफ्रूट पॅक, दिवाळी गिफ्टिंग मध्ये कॅडबरी, बिकाजी, हल्दीराम, छेडा, आबाद, लक्ष्मी नारायण, पिटारा, वोबनेर, युनिबिक, प्रभुजी, पार्ले, रेनबो यासारख्या ब्रँडेड दिवाळी गिफ्ट सेट वर मिळवा अप टू 50% भरघोस डिस्काउंट. आमची सेवा फ्री होम डिलिव्हरी. चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या नजीकच्या पटेल्स आर मार्टला. अंबरनाथमध्ये दिवाळी महोत्सव आणि अंबरनाथ ग्रीन सिटी फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. 10 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत हा फेस्टिवल सुरू असणार आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन परिसरातील ग्रीन सिटी मैदानात या फेस्टिवलचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. अंबरनाथ पूर्वेच्या ग्रीन सिटी मैदानात दरवर्षी दत्तकुटी रहिवासी मित्र मंडळाच्या वतीनं अंबरनाथ ग्रीन सिटी फेस्टिवल आणि दिवाळी महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाही 18 दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्यापासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यामध्ये 16 नोव्हेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवात उंच आकाश पाळणे, खरेदी, खाद्यसंस्कृती, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मागील वर्षी आयोजित केलेल्या ग्रीन सिटी फेस्टिवलला अंबरनाथकरांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. यंदाही शहरातील नागरिकांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यावा असं आवाहन दत्तकुटी रहिवासी मित्रमंडळ आणि मंडळाचे अध्यक्ष अनंता कुंदे यांनी केले. ABC न्यूज अंबरनाथ.
अंबरनाथमध्ये CDDP योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत. अंबरनाथ पूर्वेच्या स्वानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. अंबरनाथ शहरातील विद्यार्थी आणि गरजू महिलांना रोजगार मिळावा यासाठी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं CDTP योजनेअंतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या योजनेत कम्प्युटर, ब्युटी पार्लर, टेलरिंग यांसह इतर प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ शहर युवा मोर्चा प्रमुख प्रजेश तेलंगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं. मागील 2 वर्षांपासून रोज फाउंडेशन आणि गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही योजना अंबरनाथ शहरात राबवली जात आहे. या योजनेचा अनेकांना फायदा सुद्धा झाला आहे. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. दरवर्षी साधारणतः वर्षातून 3 ते 4 वेळा अशा काही बॅचेस काढल्या जातात आणि CDTPचे जे काही विद्यार्थी आहेत, प्रथम पहिल्या वर्षी तर फक्त 25 ते 30 विद्यार्थी होते आणि असं असताना या आमच्या रोजलीन फर्नांडिस मॅडम यांनी अतिशय मेहनत करून, मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही अंबरनाथच्या सावित्रीबाई फुले आहात. खरोखरच महिलांसाठी काय करायचं त्यांच्याकडे एक तळमळ आहे आणि हे CDTPचा जो कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांना वितरण करण्यात आलेलं आहे परिपत्रक, ही खूप मोठी गोष्ट आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवणं, त्यांना प्रशिक्षण देणं, जे काय त्यांना ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचंही खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे की रात्रीचा दिवस करून ते त्या विद्यार्थ्याला शिकवतात आणि एक आकार देतात. जसं चिखलाला आकार दिल्याच्यानंतर आपण गणपती बनतो, तसं ह्या विद्यार्थ्यांना त्याने आकार दिलेला आहे आणि आज ह्या विद्यार्थिनी माझ्या मुलीसारख्या आहेत. त्या स्वतःच्या पायावर आज उभ्या राहणार आहेत. आजपासून त्यांचा एक वेगळा असा ठसा समाजामध्ये उमटणार आहे. यावेळी प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, युवा मोर्चा प्रमुख प्रजेश तेलंगे, अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ अध्यक्ष दुर्वेश राणा, रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोजलीन फर्नांडिस, भाजपचे पदाधिकारी आणि प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. ABC न्यूज, अंबरनाथ. पटेल्स आरमार्ट, इससे सस्ता कहीं नहीं. पटेल्स आरमार्ट साजरा करत आहे दिवाळी धमाका ऑफर. दिवाळीची खरी खुरी खरेदी फक्त पटेल्स आरमार्ट मध्येच. खरेदी करा सन प्युअर सनफ्लॉवर ऑइल 15 लिटर टीन. स्पेशल प्राइस आहे फक्त 1299 रुपये. म्हणजे सनफ्लॉवर ऑइल फक्त 87 रुपये लिटर. खरेदी करा फॉर्च्यून टोटल बॅलन्स ऑइल 5 लिटर फक्त 666 रुपयात आणि सोबत मिळवा 300 रुपयाचे 3 पीसेस प्लास्टिक कंटेनर फ्री. यासोबत दिवाळी गिफ्टिंग ओरिओ प्लास्ट स्नॅक्स सेट फक्त 75 रुपयांपासून सुरू. तर दिवाळी गिफ्टिंग ड्रायफ्रूट पॅक, दिवाळी गिफ्टिंग मध्ये कॅडबरी, बिकाजी, हल्दीराम, छेडा, आबाद, लक्ष्मी नारायण, पिटारा, वोबनेर, युनिबिक, प्रभुजी, पार्ले, रेनबो यासारख्या ब्रँडेड दिवाळी गिफ्ट सेट वर मिळवा अप टू 50% भरघोस डिस्काउंट. आमची सेवा फ्री होम डिलिव्हरी. चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या नजीकच्या पटेल्स आरमार्टला. शहीद नरेश गायकवाड यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त अंबरनाथमध्ये भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 200 पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरात दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात पार पडलेल्या आरोग्य शिबिरात रुटीन चेकअप, मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी यांसारख्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसंच नागरिकांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले. तसंच 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. चिंचपाडा परिसरातील शहीद नरेश गायकवाड यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांसोबतच गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नदानही करण्यात आलं. दरवर्षी शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदा आरोग्य आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, शहर सरचिटणीस धनंजय सुर्वे, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, माजी नगरसेविका सुधा गायकवाड, कबीर गायकवाड, सत्यजित गायकवाड यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. खरं म्हणजे त्यांचा 21वा स्मृतिदिवस साजरा करत असताना त्या ठिकाणी म्हणजे आरोग्याचे शिबिर भरवले जातात आणि आजच्या दिवसाची आठवण म्हणून काही ना काही सोशल कामं गरिबांसाठी या ठिकाणी राबवली जातात. ही आजच्या दिवशीची आठवण आम्ही ठेवतो आणि त्यांना आजच्या दिवसाला श्रद्धांजली आम्ही इथं वाहतो. दरवर्षीप्रमाणे दादांच्या दिवशी आम्ही विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करत असतो आणि यावर्षी 21वा स्मृतिदिवस त्यांना पूर्ण होत आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम जसे महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, ब्लड डोनेशन कॅम्प इथं ठेवलेलं आहे आणि अन्नदानाचा कार्यक्रम इथं ठेवला आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे का 21 वर्ष होऊनसुद्धा आजही लोक त्याच उत्साहाने दादांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. ही खरोखर त्यांची कार्यशैली आहे आणि आम्ही सौभाग्य आहेत का बाबा दादांचं जे कार्य आहे ते चालवण्याचा पुढं तो वारसा चालवण्याची संधी मला आणि माझ्या भावाला मिळालेली आहे. तर आम्ही त्यांच्या राहिलेला जे कार्य आहे ते पुढं नेण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने करत असतो. पटेल्स आरमार्ट, इससे सस्ता कहीं नहीं. पटेल्स आरमार्ट साजरा करत आहे दिवाळी धमाका ऑफर. दिवाळीची खरी खुरी खरेदी फक्त पटेल्स आरमार्ट मध्येच. खरेदी करा सन प्युअर सनफ्लॉवर ऑइल 15 लिटर टीन. स्पेशल प्राइस आहे फक्त 1299 रुपये. म्हणजे सनफ्लॉवर ऑइल फक्त 87 रुपये लिटर. खरेदी करा फॉर्च्यून टोटल बॅलन्स ऑइल 5 लिटर फक्त 666 रुपयात आणि सोबत मिळवा 300 रुपयाचे 3 पीसेस प्लास्टिक कंटेनर फ्री. यासोबत दिवाळी गिफ्टिंग ओरिओ प्लास्ट स्नॅक्स सेट फक्त 75 रुपयांपासून सुरू. तर दिवाळी गिफ्टिंग ड्रायफ्रूट पॅक, दिवाळी गिफ्टिंग मध्ये कॅडबरी, बिकाजी, हल्दीराम, छेडा, आबाद, लक्ष्मी नारायण, पिटारा, वोबनेर, युनिबिक, प्रभुजी, पार्ले, रेनबो यासारख्या ब्रँडेड दिवाळी गिफ्ट सेट वर मिळवा अप टू 50% भरघोस डिस्काउंट. आमची सेवा फ्री होम डिलिव्हरी. चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या नजीकच्या पटेल्स आरमार्टला. अंबरनाथ पालिकेत दिलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी 35,000 रुपयांची खंडणी घेताना 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 3ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. अंबरनाथच्या पश्चिमेला राहणारे व्यापारी हिरालाल गुप्ता यांचा लादीनाका परिसरात गाळा आहे. या गाळ्याच्या बांधकामाची तक्रार आरोपी सुजाता गायकवाड यांनी अंबरनाथ पालिकेत दिली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी सुजाता गायकवाड आणि तिच्या साथीदारांनी हिरालाल गुप्ता यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर 2 महिन्यात सुजाता गायकवाड आणि तिच्या साथीदारांनी 35,000 रुपयात तडजोड केली. मात्र तडजोड केल्यानंतरही आपल्याकडे अजून पैशांची मागणी होईल असा संशय हिरालाल गुप्ता यांना आला. त्यामुळे त्यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर भाजी मार्केट परिसरात सापळा रचून सुजाता गायकवाड, अलीम शेख, अकबर शेख या 3 आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं. या प्रकरणी योग्य ती कारवाई करून आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी हिरालाल गुप्ता यांनी केली. पुलिस ने अपना कार्रवाई किया है. क्या है वो प्रॉपर्टी बहुत जूनी थी. प्रॉपर्टी उतारा मैं नगर पालिका में उसका सादर किया है. अभी कुछ रोड वाइंडिंग और घर गिरने की हालत में था, उसको खाली रिपेयरिंग किया गया था. उस संदर्भ में सुजाता गायकवाड़ अंबरनाथ भारतीय जनता पार्टी युवती अध्यक्ष ये पैसे की मांग कर रही थी. पहले 2 लाख की मांग की थी. लास्ट में 35,000 पर एक सिलसिला 2 महीने से चल रहा था. लास्ट में कल 35,000 पर उसका डील हुआ. फिर मैं ये शिकायत अंबरनाथ पुलिस स्टेशन में दर्ज किया. अंबरनाथ पुलिस स्टेशन पैसे के साथ उनको रंगे हाथ पकड़ा किया है. अभी आपकी क्या मांग है?
हमारी मांग कोई नहीं है, पुलिस कार्रवाई करे। ऐसे लोग शहर में वो किसी का भी कम से कम हमारे पास 70-80 लोगों का ये उसका एप्लीकेशन अर्ज है। अंबरनाथ शहर में 80-90 ये 6 महीने के अंदर 70 से 80 लोगों का वो कंप्लेन की है और पैसे का डिमांड करती है, पैसा लेती वसूली करती है, चलाती है। ऐसा पार्टी से भी मैं अनुरोध करूंगा कि ऐसे लोगों को तत्काल पार्टी से बाहर करें और पुलिस को बोलूँगा कि ऐसे लोगों को ऊपर कार्रवाई की जाए। दरम्यान या प्रकरणी सुजाता गायकवाड, आलिम शेख, अकबर शेख या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली असून अंबरनाथ पश्चिम पोलीस अधिक तपास करत आहेत. ABC न्यूज अंबरनाथ. या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.